तुम्ही जर दररोज वर्तमानपत्र वाचत असाल किंवा टीव्हीवरच्या बातम्या पाहत असाल, तर एक बातमी तुमच्या नजरेखालून नक्की गेली असेल, ती म्हणजे वाघाच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू. आणि बऱ्याचदा ही बातमी असते चंद्रपूर जिल्ह्यातून. असं का होतं? चंद्रपूर जिल्हा, जो केवळ देशाची नव्हे तर जगाची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखला जातो, त्या जिल्ह्यामध्ये मानव आणि वाघाचा संघर्ष एवढा का वाढला आहे? चंद्रपूर वाघासाठी खरोखर हाऊसफुल झालंय का? बोलभिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत चंद्रपूरच्या वाघाची गोष्ट. जंगल देखो, your gateway to tiger territory. Book your jungle safari now. नमस्कार, मी अनंत सोनवणे. चंद्रपूरच्या वाघाकडे जाण्याआधी आपण बघूया की जगामध्ये, एकंदरीत जगामध्ये वाघाची परिस्थिती काय आहे. आजच्या घडीला जर जगाचा विचार केला तर जेमतेम डझनभर देशांमध्ये वाघ त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये दिसतो. आणि या देशांमध्ये जर क्रमवारी लावायची झाली तर भारत सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या ग्राफिक्समधून आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये आत्ताच्या घडीला 3682 वाघ आहेत. त्याखालोखाल रशियामध्ये 750, इंडोनेशियात 393, तर नेपाळमध्ये 355 वाघ आहेत. म्हणजे जगात जेवढे वाघ आहेत त्यातले 70 ते 75% वाघ हे भारतामध्ये आहेत. पण गमतीचा भाग आणि विसंगतीचा भाग असा आहे की वाघाचा जो अधिवास आहे जगामध्ये, त्याचा विचार केला तर त्याच्या जेमतेम 25% अधिवास हा भारतामध्ये आहे. म्हणजे ह्या केवळ एवढ्याच आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल की 25% अधिवासात 75% वाघ भारतामध्ये राहत आहेत. आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये ज्या राज्यांमध्ये वाघ आहेत त्या राज्यांमध्ये आपण बघूया की कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये किती वाघ सध्या आहेत. आताच्या घडीला मध्य प्रदेशमध्ये 785 वाघ आहेत, कर्नाटकात 563, उत्तराखंडमध्ये 560 आणि महाराष्ट्रात 444 वाघ आहेत. म्हणजे भारताचा विचार केला तर महाराष्ट्र वाघांच्या संख्येच्या बाबतीमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. 444 वाघ महाराष्ट्रात असल्याचं आपल्याला दिसतं. आणि आता या वाघांच्या संख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त संख्या ही महाराष्ट्रातल्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे. तो जिल्हा म्हणजे चंद्रपूर. असं का झालं असावं? एकाच जिल्ह्यामध्ये वाघांची इतकी संख्या, इतकी घनता कशी काय झाली? त्याच्यासाठी आधी आपल्याला चंद्रपूरची भौगोलिक परिस्थिती बघायला पाहिजे. चंद्रपूर जिल्हा हा प्रामुख्याने जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. म्हणजे इथे घनदाट जंगल आहे, विरळ जंगल आहे, मध्यचांदा किंवा ब्रह्मपुरीसारखी राखीव जंगलं तिथे आहेत. त्या व्यतिरिक्त शेती आहेच. आणि त्यामुळे वाघाच्या वाढीसाठी किंवा वन्यजीवांच्या वाढीसाठी नैसर्गिकरित्या एक प्रकारचं नैसर्गिक असं एक वातावरण या ठिकाणी, पोषक वातावरण निर्माण झालं. आणि त्याचाच परिणाम म्हणून इथे वाघांची पैदास मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते. आपण जेव्हा चंद्रपूर जिल्हा म्हणतो तेव्हा वनविभागाच्या दृष्टीने त्याचे 4 भाग होतात. आता या 4 भागांमध्ये वाघांची संख्या कशी आहे ते आपण बघूया. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पात सध्या 95 वाघ आहेत. ब्रह्मपुरी विभागात 66, चंद्रपूर विभागात 52 आणि मध्यचांदा विभागात 36 असे एकूण 249 वाघ हे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असल्याचं दिसतं. ही आकडेवारी 2022ची आहे. 2026मध्ये म्हणजे चालू वर्षामध्ये पुन्हा एकदा व्याघ्रगणना होते आहे आणि नवीन आकडेवारी येईल. परंतु 2022च्या आकडेवारीनुसार आपल्याला दिसतंय की साधारण 250च्या आसपास वाघ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. आता जुलै 2024मध्ये एक द स्टेटस ऑफ टायगर या नावाचा एक अहवाल प्रकाशित झाला आणि त्याच्या पान क्रमांक 288वर एक महत्त्वाची नोंद आहे. आणि ती नोंद असं सांगते की आजच्या घडीला जगामध्ये वाघांची सर्वाधिक घनता ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे बघा, सुरुवातीला आपण जे भारताबद्दल म्हटलं होतं की अधिवास छोटा आणि वाघांची संख्या मात्र तुलनेनं जास्त, तेच प्रतिबिंब, त्याच चित्राचं प्रतिबिंब आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसतं. वाघांची संख्या आणि वाघांची घनता हे दोन्ही खूप जास्त झालेले आपल्याला दिसतं. आकडेवारीचा विचार केला तर जगातल्या वाघांच्या संख्येच्या जवळजवळ 5% एवढे वाघ हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि त्यामुळेच आता हाही प्रश्न पुढे आलेला आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या ही सॅच्युरेशन पॉईंटला आलेली आहे का? याच्या पलीकडे
वाघांची संख्या वाढणार नाही का, हा सुद्धा प्रश्न आता अलीकडे विचारला जाऊ लागला आहे. चंद्रपुरात वाघांची संख्या वाढतच गेली. आताच्या घडीला 250 आहेत आणि असं म्हटलं जात आहे की 2026मध्ये जे काही एस्टिमेशन काढलं जाईल त्याच्यामध्ये 350 पर्यंत हा आकडा वाढलेला असेल. आता वाघांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला वाघ आणि माणूस यांच्यामधल्या संघर्षाची संख्यासुद्धा वाढत होती, मानवी मृत्यूची संख्यासुद्धा वाढत होती. आपण या आकडेवारीवर जर एक नजर टाकली तर आपल्याला असं दिसतं की 2021मध्ये 36, 2022मध्ये 46, 2023मध्ये 21, 24मध्ये 27 आणि 2025मध्ये 43 असे एकूण 173 मानवी बळी वाघाच्या हल्ल्यामध्ये गेलेले आहेत. फक्त गेल्या वर्षाचाच म्हणजे 2025 सालचा विचार केला तर चंद्रपूर वनविभागाच्या हद्दीमध्ये 10, ब्रह्मपुरीत 17, मध्य चांदामध्ये 3, ताडोबामध्ये 11 आणि FDCMमध्ये 2 असे सगळे मिळून 43 मानवी मृत्यू फक्त 2025मध्ये नोंदले गेलेले आहेत. म्हणजेच काय की दर महिन्याला सरासरी 4 माणसांना आपले प्राण गमवावे लागलेत. ही तशी मोठी संख्या आहे आणि चिंताजनक आहे. आणि गेल्या 5 वर्षात हे जे सगळे हल्ले झालेले आहेत त्याच्या जे काही मानवी मृत्यू त्याच्यामध्ये झाले त्याचा जर विचार केला तर 60% मृत्यू हे वनक्षेत्रामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं जर आपण डेटा बघितला, आणि 40% मृत्यू हे वनक्षेत्राच्या बाहेर आहेत. म्हणजे माणूस जंगलामध्ये गेल्यानंतर झालेले मृत्यू हे 60% आहेत आणि वाघाने जंगलाच्या बाहेर येऊन केलेल्या हल्ल्यांमध्ये झालेले मृत्यू हे 40% आहेत. असं का होतं, याच्या मागची कारणं काय आहेत, हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला एक 2-3 कारणं अगदी ठळकपणे नजरेसमोर येतात. केवळ चंद्रपूर नव्हे तर सबंध भारतामध्ये वाघांची संख्या वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रोजेक्ट टायगर. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी वाघांना संरक्षण मिळवून दिलं, प्रोजेक्ट टायगर सुरू केला आणि त्यामुळे वाघांची संख्या सर्वत्र वाढत गेली. चंद्रपूरचा जर आपण विचार केला तर चंद्रपूरमध्ये आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. हा भारतातला सगळ्यात नावाजलेला असा व्याघ्र प्रकल्प आहे आणि असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की ताडोबा हे वाघांचं प्रसूतीगृह बनलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला सुद्धा जर आपण बघितलं तर ताडोबामध्ये 30 ते 35 पिल्लं असतील वाघांची आणि एकूण ॲडल्ट वाघांची संख्या 100च्या आसपास आहे. म्हणजे ताडोबामध्ये पिल्लांनी जन्म घ्यायचा सुरक्षित वातावरणात, कारण ताडोबात सुरक्षेची व्यवस्था अत्यंत उत्तम आहे. तिथे सुरक्षित वातावरणात ही पिल्लं मोठी होतात आणि मग आईपासून वेगळी होतात तेव्हा आजूबाजूच्या जंगलांचा सहारा घेत ते कुठेतरी ब्रह्मपुरीकडे रवाना होतात, कुठेतरी मध्य चांद्याकडे रवाना होतात किंवा आजूबाजूची जी टेरिटोरियल फॉरेस्ट्स आहेत तिथं ते जातात आणि तिथे आपलं बस्तान बसवतात. ह्या सगळ्या प्रकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हळूहळू वाघांची संख्या वाढत गेली. दुसरं असं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपल्याला असं वाटतं की जंगलाची संख्या, जंगलाचं जे प्रमाण आहे ते कमी झालं असेल, पण वस्तुतः बघायला गेलं तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचा जो अहवाल आहे तो अहवाल असं सांगतो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जंगलाचं जे प्रमाण आहे ते प्रचंडरित्या कमी झालेलं नाही, मात्र जंगलाची गुणवत्ता कमी झालेली आहे. म्हणजे काय झालं की जिथं आधी घनदाट जंगल होतं तिथे आता विरळ जंगल तयार झालेलं आहे. आता जंगल विरळ झाल्यानंतर स्वाभाविकच अतिक्रमणं होतात, काही वेळेला तिथे शेती सुरू होते, गुराखी आपली गुरं घेऊन तिथे जातात आणि मग अशा वेळीच तिथे वाघांचे हल्ले होण्याचे प्रमाण वाढतं. हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे की शेतीचं प्रमाण वाढलं, जंगलं विरळ झाली आणि त्याचबरोबरीनं खाणींचं प्रमाणसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाढत गेलं. वेगवेगळे प्रकल्प येत गेले आणि या प्रकल्पांमध्ये सुद्धा जंगलं तुटली, कॉरिडॉरचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आताची एक ताजी घटना आहे, लोहार डोंगरी नावाचा जो परिसर आहे, कॉरिडॉरचा भाग आहे तो, तिथे लोह खनिजाच्या खाणीला परवानगी सरकारनं दिली आहे आणि त्याच्यावरून जी पर्यावरणप्रेमी आहेत, निसर्गप्रेमी आहेत, त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. तर अशा पद्धतीने जर कॉरिडॉरमध्ये खाणकामांना परवानगी मिळत असतील किंवा वेगवेगळ्या विकास प्रकल्पांना परवानगी मिळत असतील तर मात्र या कॉरिडॉरची गुणवत्तासुद्धा हळूहळू दिवसेंदिवस कमी होत जाईल आणि गेल्या काही काळामध्ये तेच झालेलं दिसतं आणि त्यामुळेच हा वाघ आणि माणसाचा संघर्ष जो आहे तो या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाढलेला दिसतो. आता हे सगळं होत असताना मग याच्यावर नेमका उपाय काय करायचा, हा सुद्धा स्वाभाविक प्रश्न येतो. सगळ्यात पहिला आणि स्वाभाविक उपाय म्हणजे वाघांना नैसर्गिक स्थलांतर करायला मिळणं. तुम्हाला माहीत असेल की ताडोबातला एक वाघ चालत चालत ओरिसाच्या सिमलीपालच्या जंगलापर्यंत पोचला होता. अशा पद्धतीने त्यांना जायला मिळालं पाहिजे. आता उदाहरणार्थ
ब्रह्मपुरीला जोडून गडचिरोली आहे, तिथे उत्तम अधिवास आहे. तिथे वाघांना जाता आलं पाहिजे. किंवा अगदी उमरेड-करांडला अभयारण्य आहे किंवा चपराळा आहे. तेलंगणात सुद्धा वाघांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. तिथे वाघांना जाता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जंगलाचे पॅचेस, ज्याला कॉरिडॉर म्हणतात, ते राहिले पाहिजेत, ते टिकले पाहिजेत. ते टिकले तर वाघ स्वतःहून स्थलांतर करून जातील आणि मग इथे हा जो संघर्षाची परिस्थिती निर्माण होते ती होणार नाही. दुसरा उपाय म्हणजे ट्रान्सलोकेशन, स्थानांतर. जिथे वाघांची संख्या कमी आहे तिथे आपल्या वाघांना नेऊन सोडणे. म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबातल्या 2 वाघिणी नेल्या आहेत, नवेगाव नागझिऱ्याला नेल्या आहेत, तिकडे सिमलीपालला ओरिसाला नेलेले आहेत. अशा पद्धतीने इकडचे काही अतिरिक्त वाघ जिथे वाघांची संख्या कमी आहे तिथे घेऊन जाता येऊ शकतील आणि मग इथला संघर्ष कमी होऊ शकेल. आणखी एक उपाय अत्यंत आग्रहाने मांडला जातो, तो म्हणजे नसबंदीचा. वाघांची नसबंदी करा म्हणजे आपोआपच त्यांच्या संख्येवर नियंत्रण येईल आणि संघर्ष आपोआपच कमी होईल. पण मला असं वाटतं की हा उपाय जो आहे तो अनटेस्टेड आहे. अजून त्याची कुठेही जगामध्ये टेस्ट झालेली नाही आणि खूप करायचं जरी झालं तरी खूप खर्चिक आहे. वाघांना पकडणं, मग त्यांची नसबंदी करणं हा वाटतो तितका सोपा उपाय नाही. सुदैवाने एक असं होतं आहे की जुन्नरमध्ये बिबट्यांचा जो उपद्रव झाला मधल्या काळामध्ये आणि निर्णय घेण्यात आला की बिबट्यांची नसबंदी करायची, तर बिबट्यांवर तिथे प्रयोग सुरू आहे आणि या प्रयोगातून जो काही निष्कर्ष हाती येईल त्याच्यावर आधारित मला असं वाटतं की चंद्रपूरच्या वाघांबद्दलसुद्धा निर्णय घ्यायला या निष्कर्षाने मदत होईल. अर्थात तोपर्यंत मात्र नसबंदीचा हा जो उपाय आहे तो काही केल्या स्वीकारार्ह आहे असं मला वाटत नाही. आणखीन एक उपाय दबल्या आवाजात सांगितला जातो, आग्रहाने नव्हे, दबल्या आवाजात सांगितला जातो आणि काही वेळेला अधिकारीसुद्धा खाजगीमध्ये या उपायाबद्दल चर्चा करताना दिसतात. तो उपाय म्हणजे नियंत्रित शिकार. मला खात्री आहे की व्याघ्रप्रेमी, वन्यजीवप्रेमी या मुद्द्यावर तुटून पडतील, पण एखादी वेळ कदाचित अशी येऊ शकेल की ज्यावेळी हाच उपाय उरेल असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नियंत्रित शिकार म्हणजे काय की वाघांना मारण्याची रीतसर ऑफिशियल अधिकृतरित्या परवानगी द्यायची. म्हणजे एखादा आजारी वाघ असेल किंवा एखादा वयोवृद्ध वाघ असेल तर त्याला मारण्याची परवानगी द्यायची. त्याच्यासाठी भरपूर फी लावायची, ज्या फीमधून आलेली रक्कम अर्थातच वाघांच्या संवर्धनासाठी वापरली जाईल आणि अशा पद्धतीने म्हातारे झालेले वाघ मारून तरुण वाघांसाठी जागा निर्माण करायची. अशी एक अत्यंत ड्रास्टिक, अत्यंत टोकाची अशी एक भूमिका काही लोक मांडताना दिसतात. अर्थात पुन्हा याच्यावरही 2 तट असतील, कोणाला ही भूमिका मान्य होणार नाही, कोणाला ही मान्य होईल, परंतु कदाचित भविष्यामध्ये या उपायाचा सुद्धा विचार करावा लागेल असं दिसतंय. अर्थात चंद्रपूर जिल्ह्याला माणूस आणि वाघ यांच्या सहजीवनाची दीर्घ परंपरा आहे. हे दोघंही दीर्घ काळापासून एकत्र गुण्यागोविंदानं राहिलेले आहेत. याच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघाच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारी लोक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही टोकाचा निर्णय घेण्याऐवजी मध्यम मार्ग शोधला तर हा पेच जो आहे तो सुटू शकेल. त्याच्यामध्ये वनविभाग, स्थानिक नागरिक आणि अर्थातच राजकीय इच्छाशक्ती यांचा जर एकत्र मिलाप झाला तर संघर्षाची ही जी समस्या आहे ती सुटू शकेल आणि वाघ आणि माणूस हे पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुण्यागोविंदाने नांदू शकतील. चंद्रपूरच्या वाघांची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि या व्यतिरिक्त जंगल स्टोरीजमध्ये आणखीन कुठल्या गोष्टी ऐकायला आवडतील हे सुद्धा कळवा.